हागणदारी मुक्त गाव योजनेचा बोजवारा, नागरिक बसतात उघड्यावर शौचास. योजनेकडे तालुका अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांचे दुर्लक्ष. पंचायत समिती कडेगाव अंतर्गत येणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींनी गावात सार्वजनिक शौचालय बांधली आहेत, तर काही गावात सार्वजनिक सांडगावांदोस्त झाली आहेत. अनेकांना वैयक्तिक शौचालय योजनेचा लाभ मिळालेला आहे. गाव हागणदारी मुक्त करण्याकरता राज्य शासनाकडून शौचालय बांधकामाकरता निधी देण्यात येत आहे. त्यांचे बांधकाम सुद्धा करण्यात येत आहे, परंतु त्याचा वापर नागरिक करत नसल्यानेच दिसून येत आहे. शासनाच्या वतीनं प्रत्येक वर्षी सार्वजनिक व वैयक्तिक शौचालय बांधकामावर लाखो करोडो रुपयांचा खर्च येत आहे. या योजनेचा पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली नसल्यानं ग्रामीण नागरिक अजूनही उघड्यावरच शौचात बसत असल्याचं ग्रामीण भागातील चित्र आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या वतीनं शौचालयाचं काम पूर्ण झालंय, तर काहींचं काम अर्धवट आहे, तर काही ग्रामपंचायतीची बांधकाम जमीनदोस्त झालेली आहे. काही ग्रामपंचायतींनी सार्वजनिक शौचालयाचं बांधकाम सुरू केलेलं नाही. ज्या गावात सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलेलं आहे तेथील अनेक नागरिकांनी वैयक्तिकरित्या शौचालय सुद्धा बांधून देण्यात आलेली आहे. तरी सुद्धा त्या गावातील नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्यानं शासनाचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत. तर काही नागरिकांनी अनुदान हडप करून आपली वैयक्तिक संडास सुद्धा अर्धवट ठेवलेली आहे. योजनेकडे तालुका अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांचे दुर्लक्ष. शासनाच्या वतीनं मोठा गाजावाजा करून व गाव हागणदारी मुक्त ही योजना राबवण्यात येते. यासाठी ग्रामपंचायतींना विशेष निधी तथा सार्वजनिक शौचालय मंजूर करण्यात आलंय. नागरिकांनी उघड्यावर शौचास बसू नये यासाठी शौचालयाची वैयक्तिक योजना सुद्धा आहे. रोजगार हमी योजनेतून सुद्धा नागरिकांच्या घरी शौचालय बांधता येते. एवढ्या साऱ्या सुविधा देऊन सुद्धा केवळ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व सचिवांच्या दुर्लक्षामुळे अनेक ग्रामस्थ आजही उघड्यावर शौचास बसून गावात हागणदारी मुक्त योजनेचा बट्टाबोळ झाल्याचं दिसतंय. गावातील नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीनं प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जे नागरिक उघड्यावर शौचास बसतात त्यांच्यावर ग्रामपंचायतीनं कडक धोरण अवलंबून दंडात्मक तथा फौजदारी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तरी घरी तथा सार्वजनिक किती शौचालय बांधली तरी त्याचा काही फायदा गाव हागणदारी मुक्त होण्यासाठी होणार नाही. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर, चौफेर खबर.